बुलेटिनला सुरुवातीला बातमी आहे ती अमेरिकेतून। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा हवाला देत अमेरिकेत एक महत्त्वाचा कायदा मंजूर करण्याची मागणी केली आहे। ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एका प्रश्नाचा दाखला दिलाय। वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जाऊ शकतात असा प्रश्न ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकन प्रशासनाला केला होता असा दावा ट्रम्प यांनी केलाय। त्यामुळेच त्यांनी अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त केली आहे। ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा मुद्दा उपस्थित केलाय। काय म्हणाले ते पाहूया। या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकन प्रशासनाला प्रश्न केला, वैध फोटोशिवाय अमेरिकेमध्ये निवडणुका कशा काय घेतल्या जाऊ शकतात। भारताच्या मागील निवडणुकीमध्ये 64 कोटीहून अधिक मतदारांनी मतदान केलं, तर टपालाद्वारे 1% कमी मतदारांनी मतदान केलं। आपल्याला आता तातडीनं सेव्ह अमेरिका कायदा मंजूर करावाच लागेल, कारण तिथे भारताकडे प्रत्येक भारतीयाकडे फोटो आयडी अर्थात ओळख मतदार पत्र ओळख आहे। तर सेव्ह अमेरिका हा ऍक्ट काय ते पाहूया। सेव्ह अमेरिका ऍक्ट हे एक प्रस्तावित विधेयक आहे। त्याचं नाव सेफगार्ड अमेरिकन वोटर एलिजिबिलिटी असं आहे। अमेरिकेतील मतदार नोंदणी आणि मतदानाशी संबंधित नियम अधिक कडक करण्याचा त्याचा उद्देश आहे। मतदार नोंदणीवेळी नागरिकत्वाचा कागदोपत्री पुरावा देणं, तसंच मतदानावेळी छायाचित्र असलेलं ओळखपत्र सादर करणं अनिवार्य केलं जाईल। तसंच टपालाद्वारे मतदान प्रक्रियेवर देखील मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्याचा प्रस्ताव यातून ठेवण्यात आलेला आहे। अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये हे विधेयक मंजूर झालेलं आहे, मात्र अद्याप सिनेटची मंजुरी बाकी आहे। डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांमध्ये यावरून मतभेद आहेत। रिपब्लिकन्सच्या मते निवडणुकांची विश्वासार्हता या विधेयकामुळे वाढवण्यात मदत होईल, तर वैध कागदपत्र नसलेल्या मतदारांवर याच्या प्रतिकूल परिणामांची भीती डेमोक्रॅटिक्सना वाटतेय। अमेरिकेत 12% नोंदणीकृत मतदारांकडे सर्वमान्य कागदोपत्री पुरावे नाहीत, हे विशेष। ट्रम्प यांचा म्हणूनच सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करून घेण्याचा आग्रह आहे। दरम्यान भारत आणि अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेतील फरक आता समजून घेऊया। भारतात निवडणूक आयोगाकडून निवडणूक घेतली जाते, तर अमेरिकेत प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी भूमिका असते। भारतात मतदार ओळखपत्र हे मुख्य ओळखपत्र मानलं जातं मतदानासाठी, तर अमेरिकेत अशा प्रकारचं विशिष्ट मतदार ओळखपत्र नाही। भारतात मतदान करताना मतदार ओळखपत्राशिवाय इतरही वैध कागदपत्र स्वीकारली जातात, मात्र अमेरिकेत वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत। भारतात यादीत नाव असणं गरजेचं असतं मतदार यादीत, आणि नोंदणीसाठी प्रत्येक राज्याचे काही वेगळे नियम आहेत। अमेरिकेत मात्र अशा प्रकारची विशिष्ट मतदार यादी नाही। तर मतदानासाठी व्यक्ती भारतीय नागरिक असणं आवश्यक असतं, तर अमेरिकेत सध्या सेव्ह अमेरिका ऍक्ट म्हणूनच प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर फोटो आयडी नियम, भारतात ओळख पटवण्यासाठी फोटो वोटर आयडीचा वापर केला जातो, तर अमेरिकेत काही राज्यांमध्ये हे अनिवार्य आहे, तर काही राज्यांमध्ये वेगळे नियम आहेत। दरम्यान भारतात फोटो वोटर आयडीची सुरुवात कधी झाली तेही एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1958 मध्ये कायद्यात प्रथमच फोटो आयडीची तरतूद समाविष्ट करण्यात आली। 1960 मध्ये कोलकात्यात फोटो आयडीचा पहिला पथदर्शी प्रयोग राबवण्यात आला। 1979 मध्ये सिक्कीम विधानसभा निवडणुकीत फोटो आयडीचा वापर करण्यात आला। 1993 मध्ये सर्व मतदारांना फोटो आयडी देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला। 1994 मध्ये देशभरात फोटो असलेले मतदार ओळखपत्र म्हणजेच एपिकची प्रक्रिया जारी करण्यात आली। 1997 मध्ये एपिक प्रणाली सर्व राज्यांमध्ये विस्तारित करण्यात आली। तर 2021 मध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र अर्थात ई एपिकची सुरुवात झाली।